या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये बोलणं म्हणजे चोरी झाली आहे. मला जवळचं किंवा दूरचं प्रेम करणारं कोणी भेटलं की पहिला प्रश्न विचारतं, तुला भीती वाटत नाही का? हे भिकारचोट राजकारणी तुझ्या जीवाचं बरं वाईट करतील. आणि हीच भीती सामान्य माणसाच्या मनामध्ये पेरली या भिकारचोट राजकारण्यांनी. दुसरी गोष्ट, जे भिकारचोट बापाला सोडून नेत्याला बाप म्हणतात आणि त्या नेत्याचं घर चालवण्यासाठी रोज आटापिटा करतात, भले याच्या घरामध्ये खायला दाना नसू द्या, तो मला म्हणतो तू कशाला बोलतो आमच्या नेत्याच्या विरोधात किंवा या सत्तेच्या विरोधात. एक गोष्ट लक्षात घ्या, छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभं केलं. ते स्वराज्य उभं करायच्या आधी छत्रपती म्हटले असते, कशाला मी या रयतेचं राज्य उभं करू, मला तर वतनदारी भेटेलच नाही. झालं असतं का स्वराज्य उभा? त्यावेळेस पण वतनाचे गुलाम होतेच की, त्यावेळेस पण छत्रपतींच्या विरोधात होतीच की माणसं. शहीद आजम भगतसिंग म्हटले असते की या गुलाम भारताला कशाला पाहिजे आजादी, माझा जीव तर वाचेल, कशाला मी फासावर लटकू. या भारतामध्ये गुलाम तेव्हा पण होतेच की, पण चढले ना फासावर कारण की स्वातंत्र्य पाहिजे होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले असते की कशाला पाहिजे समता, कशाला मी माझ्या माणसांना या माणसांना हक्क मिळवून देऊ. तर आज तुम्ही काय असतात विचार करून बघा. अरे लढावं लागतंय, आपल्यापासून सुरुवात करावी लागते. कधीपर्यंत त्या बांडगुळासारखं कुठेतरी कोपऱ्यात लपून बसणार आहेत? अरे सगळे मरणार आहेत. आज जो जो शांत आहे ना तो मरणार आहे. कोणी गोळीने मरणार, कोण भुकीने मरणार, कोणी ट्रेन मध्ये धक्के खाऊन मरणार, पण मरणार ते सगळे. कारण की तुम्ही राजकारण्यांना देव मानलंय. त्यांच्या एवढं पॉवरफुल कोणीच नाही असं तुम्हाला वाटतं, पण मी बोलणार. मी मरताना माझ्यासारखा अजून एक रविराज तयार झाला ना तरी मी जिंकलो. म्हणून मी लढणार या देशासाठी, इथल्या माणसांसाठी आणि इथल्या माणसांच्या हक्कासाठी.